दगड आहे कालवांचा आणि त्याच्या आतमध्येच गोला असतो मित्र. कालवांची आईची मेहनत बघा किती आहे. आणि अजून आता गोले बघा, किती मोठा गोला आहे बघा. आपल्याला रेसिपी पुरते घेतलेत. मोठी मोठी कालवा आहेत आणि आगीचं प्रमाण जास्तच वाढलं. भरपूर वारा आहे, दुपारचं टायमिंग आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा निनाद तारडे तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आई आणि पप्पांच्या सोबत आज खाडीवरती आलोय. कालवाना भेटतील ना आज कालवा ना, तर कालवाना आलो मित्रांनो आई आणि पप्पांच्या सोबत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. व्हिडिओला सुरुवात करतो. तिकडे आई उतरलंय. दाखव, भेटला एक कालव. कोयते आणलंय सोबत आईने. आणि कवरी झाली आता, भरपूर काढलीत कालव. ती मोठा पात्र आहे. पात्र्याला कालव चिकटलेले असतात ना, डागराला. किती मोठा कालवांचा खजिना उचललाय अगदच. बाबा बाबा, तर बघा किती मोठा कालव काढला. पत्तर का भेजा. कसा वाटा लावलात? वाटा भेटा नाही अजून, वाटा तर आईच्या जवळ आलोय. आई आता कालव काढते पटापट. कालव दगडाला चिकटलेली असतात. शिवली दाखव बघ रे. त्याला मित्रांनो आहे ना शिवली आहे. इथं दाखवतो. ही बघा शिवली. उलटी बाजू आहे. कालवा काढायला खूप मेहनत लागते. ती मेहनत म्हणजे एवढ्या पाण्यातून मित्रांनो कालवा काढायला लागतात. दिसत तर नाहीच, पण कशी काढते काय माहिती आहे. कोयतीचा वापर करून काढते. काही लोक बसून काढतात आणि कंबर मोडून पाठ मोडून काढते कालव. तुझी अख्खीचं फुल केलंय, अजून भेटतील बोलते. पटापट काढते. दाखव गोला. अरे किती मोठा कालव आहे. बापरे, बघा कसला साईज आहे. एक नंबर साईज आहे. याला बोलतात कालव. आणि मित्रांनो आता किती वाजले असतील? 10 ना, 11 वाजले. खाडीला लवकरच पाण्याचा जोर आलाय. थोडं पाणी हाय. धर कालव ठेव. आणि हँगलोज वापरलेत कालवांसाठी. कालव काढायला हँगलोज. बाबा किती मोठा कालव उचलूनच आणलाय डायरेक्ट आईने. फोडणार आता आई. पाण्याच्या खाली कालव काढायची एक युनिक पद्धत आहे. म्हणजे नवीनच टेक्निक आहे ती. नवीन भरती येते पाण्याला आणि समजत नाही जास्त. दगड उचलते वाटतं. बापरे, अरे अरे, कशी काय उचलशी? ठेव ठेव ठेव. हात कापल खाली. पायर येईल. राहून दे, मी धरीने नाही धरते तो. एवढा कालवांचा दगड. थोडं वजनच आहे. भरपूर वजन असतं. भरीव असतं कालवांचा दगड. तो उचलला आपण. काहीतरी आईला मदत करायला पाहिजे ना. तुमचे कमेंट येतात, मदत नाही करत काय नाही.
तर पटापट गोले करत आहे. पाण्याच्या वरती म्हणजे दगड आहे खाली सुद्धा, त्या दगडीवर दगड ठेवलाय आपण, कारण पाणी भरपूरच आलंय आणि आईला त्याला समजत नाही पाणी आल्यावर. तर पटापट कालवा काढेल. थोडा आपण आईच्या थोडा डिस्टन्स मध्ये जाऊया. कोयती लागतच कालवा काढायला, कारण कोयती नसली तर काय उपयोग नाही. सगळी घ्यावायची पाला तरी नशिबाने आपल्याला. पाण्याला बघा भरती लागली. भागचा आहे तरी पाणी एवढं लवकर आलंय. 11 वाजले असते. पराचा म्हणून 2-3 तुझा बाबू हल्लू 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 सांगू मला कालवा दाखव. कालवा दाखवते ही निघला. बघा किती कालवा अहो काढली. इथून असा 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 त्या वर्षीला निघाला. दाखव कालवा. हे बघा किती काढली. थांब. आईने कालवांच्या आकवी दिल्या आपल्याला. फुल वजन आहे आणि पाणी वाढत आहे. तर आपण आता आकवी घेऊन वरती जाणार आहोत. तिकडे आई कालवा फोडते अजून, म्हणजे ही आकवी पूर्ण फुल झालेली आहे आणि पाण्याला भरती लागले ना तर आकवी वरती घेऊन जाते. आणि पायाखाली कालव लागला तर काम 25 होणार आहे आपल्याचं वरती. बघा कालवा किती आकवी फुल झाली. हात द्यावा लागत. टप भरला. टपाच्या वरती झाले. ती गेली तिकडे. अजून भेटतील ना आई कालवा. आपण पहिला दगड उचललेला तिकडे आहे आणि आई अजून एक दगड वरती आणते. म्हणजे तो सुद्धा पूर्ण दगड आहे ना, पूर्ण कालवानी भरलेला आहे. कालवांसाठी किती मेहनत करायला लागते बघितलं मित्रांनो. इथनच बोलून झाड बाबूला. म्हणून विकत घेताना कधी विचार करू नका का 100चा घेऊ मी 200चा घेऊ. काय पप्पा बरोबर बोललो की नाही. पप्पानी जवळजवळ एवढी कालवं काढलीत बघा. दगड वरती आणला, आईने दिला दगड आणि पप्पा आईतच फोडताना. हे सगळी आईची टेक्निक. तर पप्पा वरती येऊन काढतात कालवा. आईला पण थोडी थोडी मदत. तर आई आता वरती आले मित्रांनो. दुसरी आखी पण मस्त काम केलंय. दुसऱ्या आखीने पण, दुसरी आखी पण अर्धी आहे बघा. त्या टपात पण कालवा आहेत आणि आखवीत पण कालवा आहेत. टपातली कालवा दाखव आई. बघा किती कालवा आहे टपामध्ये आणि इकडं आखवीत पण आहे. तर मित्रांनो घरी जाऊन रेसिपी सुद्धा बनवायची आहे. तर आता पटापट घरी जाऊया आपण आणि घरी जाऊन रेसिपीला सुरुवात करूया. पहिला कालवा ओढायला लागतील, त्यांचे गोले काढायला लागतील. बघा नक्की. चालले आमची आई घरी. आम्ही पण चाललो घरी. आवरा वाजा घेऊन आलो आता घरी. आणि एवढी कालवं घेतलीत आपण रेसिपी बनवण्यासाठी. मोठीच आहेत कालवा आणि आई मस्त आता फोडते कालवा. आता गोले बघा. किती मोठा गोला आहे बघा. गोला एक कालवाचा गोला मोठा मोठा घेतलाय आज रेसिपी बनवण्यासाठी. नेमकीच मापात घेतली.
कालवांचा चुना बनवतात नाही. कालवांचा गोला भारी असतो, मोठा मजबूत. एवढी कालव म्हणजे आपल्याला जाम झाली. बघा किती ते गोला आहे ना, मोठा मोठा आहे. कालव काढताना पण टेक्निक लागतं, नाही तर हात पण फाटतो, कापण्याचा चान्स असतो हात. कालवांचा गोला बघा मोठा आहे. काही लोक कालवा खातात भरपूर, म्हणजे कालवा आवडतात. आपल्याला रेसिपी पुरते घेतलेत, बाकीचे ठेवलेत मित्रांनो. आपण बघा मस्त भेटलेत, मोठे मोठे घेतलेत आईने. लसूण पण आहे, कांदा झालाय मस्तपैकी कटिंग करून. लसूण घ्यायचं आहे आपल्याला, कालवांच्या रेसिपीमध्ये टाकायचं आहे. स्पेशल पप्पाच रेसिपी बनवणार आहे कालवांची, मस्त की चुलीवरती. चूल पेटलंय मस्त की बघा, आणि टोप ठेवलाय चुलीवरती. फास्ट पेटतंय. हलद घेतलंय पाण्यामध्ये, पाण्यामध्ये टाकतोय ना. कोल्हा न्यायचा. आज युनिक पद्धतीने पप्पा कालवांची रेसिपी बनवत आहे. इकडं आहे मसाला. मसाला घेतला. कसा बनवणार, चिंच टाकलेली वाटतं. आणि आता कांदा आणि लसूण टाकत आहे फक्त. ढवळ चालू. पप्पाची आज टेक्निक वेगळी आहे रेसिपी बनवायची. काय पद्धत आहे, मसाला आणि हळद वाटीमध्ये टाकण्याची बघा. बोलता ना. मग ती कधी टाकणार, आता टाकू. कांदा शिजल्याच्या पहिला कालवं टाकशू काय. मसाला आणि हळद आहे ना वाटीमध्ये, ती मस्त टाकून दे. चूल बोलल्यावर धूर सुद्धा आहे, पण चुलीवरती कालवांची मित्रांनो रेसिपी बनवली ना का भारीच होतं. गॅसपेक्षा चुलीवरती रेसिपी भारी होतं. पप्पानी पहिला ग्रेव्ही बनवलंय, खतरनाक ग्रेव्ही आहे. आता मस्त कालवा पप्पा टोपामध्ये टाकणार आहेत. घ्या बघा, मस्त कालवा टाकतात. मोठी मोठी कालवा आहेत आणि आगीचं प्रमाण जास्तच वाढलंय. पाणी पण टाकलं आहे, भरपूर वारा आहे, दुपारचं टायमिंग आहे. आणि आता उकल आल्यावरती तुम्हाला दाखवतो. मीठ टाकणार आहेत थोड्या वेळाने. मीठ टाकता आता मीठ टाकतात वाटतं पप्पा. आणि आग बघा फनाले, मीठ टाकून घेतात चवीनुसार मीठ. उकल बघताय, आला उकल. मित्रांनो आईच्या सोबत आज खाडीवरती गेलेलो कालवा काढायला.
आणि घरी येऊन आईने कालवा मस्त कालवांचे गोले काढले, तेच येऊन पप्पानी चुलीवरती बनवले आणि आता रेसिपी सुद्धा मस्त झालेली आहे. बघणार आहोत पप्पाने कशी बनवल्या. हा बा गरमच्या गरम भरपूरच गरम आहे. या जेवायला मित्रांनो तुमचं. पप्पाने तर रेसिपी एक नंबर बनवली, एक नंबर. या जेवायला मित्रांनो. आई आणि पप्पाच्या सोबत आपण खाडीवरती कालवा काढायला गेलतो आणि भरपूर आईने कालवा सुद्धा काढले. ते घरी येऊन कालवांचे गोले आणि पप्पाने येऊन चुलीवरची रेसिपी बनवली स्पेशल. एकच नंबर रेसिपी बनवलेली. मित्रांनो व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर कोण मित्र नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.